सेमी 1 त्यात सेमी 1 वरनं बऱ्याच शंका-कुशंका झाल्या प्रेक्षकांच्या असतील किंवा अनेक लोकांच्या असतील. रणजित भेटलेत आपल्याला, की बकासूर नक्की का पळाला नाही? कारण काय? कारण बकासूरसाठी महाराष्ट्रातून बरीच लोकं लाईव्हला येत असतात किंवा मैदानात त्याच्यासाठी बघायला जात असतात. काय नक्की बऱ्याच आता महाराष्ट्राचं तमाम जनतेचं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, की का पळाला नाही? काय आहे माहिती आहे का? बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलं गेल्या 2-3 वर्षामागं बकासूर आणि मथुर हं. ही प्रेक्षकांनी त्यांना दोघांना प्रतिस्पर्धी समजत होते. हं. मध्ये बी मैदान झालं तर एका सीमेत गाडी पळाली. हं. संध्याकाळी ट्रोलिंगचं प्रमाण जास्त वाढलं हं. आणि मग आपण कानाला असं ऐकू वाटणार नाही की घाण कमेंट पडत होत्या. बरोबर. त्यावेळी मामाने संध्याकाळची बाईट घेऊन सांगितलं होतं, की आम्ही जर इथून पुढे एखाद्या सीमेत गाड्या आल्या, हं. तर जो सव्वाच्या खांदी असेल तो पळल आणि ज्याला काही अडचण असेल हं. तो थांबल. हं. अशा हेतून आणि काल गटारा सीमेला गट पळाला तेव्हा थोडंसं बैलाला लागलं बी होतं हं. आमच्या नव्या वासराला. हं. त्यामुळं मामाने निर्णय घेतला की सीमेला आता गाडी आपण नाही पळवायची. तरीसुद्धा जेव्हा सेमी खाली गेला पहिला सेमी थांबवला. जिकडं YouTubeला पुन्हा कमेंट चालू झाल्या. कमेंट करणारे दोन्ही बैलांना करतात. त्यांना काही घेणं-देणं नसतं. पण ते मालकांच्या ह्याच्यातनं ते झालं आणि मामाने काल निर्णय घेतला की सीमेला बैल पळवायचा नाही म्हणून. हं. असं बाकी कुठलं दुसरं कारण कुठलं नव्हतं.